झी 24 तास एक पाऊल पुढे। गेले काही महिने अस्वस्थ असलेल्या रामदास कदम यांनी शिवसेना नेत्यांना जाहीर लक्ष करत आपल्या मनातली खदखद व्यक्त केल्यामुळे शिवसेनेमध्ये सारं काही आलबेल नाही हे आता स्पष्ट झालंय। कदमांनी दिलेला इशारा मनोहर जोशी, सुभाष देसाई आणि अनंत गीतेंना असल्याची चर्चा शिवसेनेतच सुरू झाली आहे। शिवसेनेचे रांगडे नेते रामदास कदमांनी काहीशा अशाच आवेशात आपल्या मनातला उद्वेग बुधवारी व्यक्त केला, तोही शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यात। माझं नसलं वक्त नाहीये, मी अनेक वेळा खुलासा केला आहे, मी भगवंत भगव्या झेंड्यामध्येच म्हणणार आहे। तुम्ही कितीही माझ्या बाबतीमध्ये कदाचित आपले स्वकीय पण असू शकतील, मी आज नाव घेत नाही, पण मुद्दाम जो बोलणार आहे नेमके कोण आहेत? रामदास कदम राष्ट्रवादी जातो, इकडे जातो, याचे मुहूर्त काढणारे कोण आहेत हे बोलणार आहे मुद्दाम जाऊन मी मुद्दाम आपल्याला सगळ्यांना सांगतोय। आमची काँग्रेस होती की काय, कशासाठी सगळं चाललंय? खरं तर गुहागर भाजपकडून हिसकावून घेत रामदासबाई विधानसभा लढले खरे, पण तिथं पदरी पडलेल्या पराभवानंतर त्यांच्या राजकारणालाच ब्रेक लागला। विधान परिषदेवर त्यांचं पुनर्वसन झालं खरं, पण विधानसभेतली त्यांची आक्रमकता वरच्या सभागृहात दिसेनाशी झाली। त्यांच्या हक्काच्या रत्नागिरी जिल्ह्यातही त्यांचा वावर कमी झाला। त्यातच गेले काही महिने ते अन्य पक्षात जाणार असल्याच्या बातम्या चर्चेला जाऊ लागल्या आणि रामदास कदमांच्या अस्वस्थतेत भर पडली। त्यामुळे या बातम्यांचा समाचार घेताना त्यांनी स्वपक्षातल्या नेत्यांनाच सुनावलं। मग त्या माझ्या बुद्धीवरती आज चर्चा करण्यापेक्षा अरे दादर, लालबाग, गिरगाव हा मराठी माणसाचा बालेकिल्ला, तुम्ही तिथं बुद्धिवान असताना हा बालेकिल्ला का नसला, त्याचं उत्तर पर्यंत तुम्ही दिलं पाहिजे असं मला वाटतं। त्याचं उत्तर पर्यंत तुम्ही दिलं पाहिजे। दुसऱ्यावरती एक बोट दाखवता, पर्यंत 3 बोट आपल्याला आहेत ती बघा। त्यांचा हा रोख मनोहर जोशी, सुभाष देसाई आणि अनंत गीतेंवर होता अशी चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात सुरू आहे। कारण विरोधी पक्षनेता कसा असावा याचे धडे जोशी सरांनी नुकतेच शिवसेनेच्या मेळाव्यात दिले होते। तर पुढच्या लोकसभा निवडणुकीत कदमांना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून निलेश राणेंच्या विरोधात उतरवण्याची खेळी शिवसेनेत सुरू असल्याची चर्चाही रंगली। राणेंच्या विरोधात आपला वापर केला जात असल्याच्या भावनेनं कदमांचा पारा चढला। या खेळीमागे देसाई असल्याचं बोललं जात होतं। या सगळ्या राजकारणात राजकीय भवितव्य पणाला लागल्यानं कदमांनी आपली अस्वस्थता जाहीरपणे व्यक्त केली। अखेर कदमांच्या या अस्वस्थतेची दखल शिवसेना नेतृत्वानं घेतली आणि त्यांना सबुरीचा सल्ला दिला। अर्थात यातून शिवसेनेतल्या गटबाजीचं चित्रच समोर आलंय। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।